कुख्यात गुंड निलेश गायवळ हा जरी परदेशात पळून गेला असला तरी त्याचे नवे नवे कारनामे समोर येत आहेत। त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावावर पुणे आणि नगर येथे दोन्ही ठिकाणी मतदान ओळखपत्र असल्याचं आता निष्पन्न झालं आहे। अर्थात ही मतदान नोंदणी करताना त्यांनी आपल्या नावामध्ये बरीच गडबड केल्याचंही दिसून येतं। कधी गायवळ म्हणजे GAIWAL, कधी GAYAL अशी त्यांनी नावं केलेली आहेत। इतकंच नव्हे तर पुण्यात जिथं त्यांनी नोंदणी केली कोथरूडमध्ये, तिथं स्वतःचं नाव निलेश कुमार असं लिहिलेलं आहे, तर नगरमध्ये जिथं नोंदणी केली तिथं निलेश बन्सीलाल गायवळ असं लिहिलेलं आहे। सोनेगावमध्ये त्यांची वडिलार्जित प्रॉपर्टीसुद्धा आहे। परंतु अशा पद्धतीने जर मतदार नाव नोंदणी होत असेल तर ती खरोखरच चिंतेची बाब आहे। निलेशनं ना पुण्याचा पत्ता वापरला, ना नगरचा त्याचं जे मूळ गाव आहे त्याचा पत्ता वापरला नाही, उलट अहमदनगरमधला कुठला तरी पत्ता वापरून पासपोर्ट घेतल्याचा आता पुढं आलेला आहे। म्हणजे ही दोन्ही वोटिंग कार्ड त्यांनी वापरली नाहीत, नगरचं वेगळंच वापरलं, म्हणजे त्याला तिथे ते कोणी मदत केली हा भाग यथावकाश पुढे येईलच। परंतु सध्या मुद्दा आहे तो बनावट मतदार नोंदणीचा। अशा प्रकारे नावात किंचित बदल करून किंवा जशा तशा नावासह जर महाराष्ट्रामध्ये किंवा कुठे नोंदणी करता येत असेल 2-2, 3-3 ठिकाणी, तर ती अत्यंत चिंतेची बाब आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे। म्हणजे हे जे काही उदाहरण आलं आहे ते फक्त एकमेव असेल असं मानायचं कारण नाही। ज्या अर्थी अशा प्रकारचे गडबड करणाऱ्यांना या गडबडी कशा करायच्या माहिती आहे, त्या अर्थी अशी महाराष्ट्रामध्ये हजारोंची नोंदणी झालेली असण्याची शक्यता आहे। मुळात यापूर्वी राजुऱ्याला काय झालं, तुळजापूरला काय झालं त्याचा तपास कुठेही झालेला नाही। त्यामुळे यंत्रणांना अशा प्रकारच्या चोऱ्या करणं हे योग्यच वाटत असावं किंवा त्याच्यावर कारवाई न होण्यासाठी त्यांच्यावर दबाव येत असावा अशी आता शंका घ्यायला जागा आहे। परंतु आता तरी इलेक्शन कमिशनने आणि पोलिसांनी या सगळ्या गोष्टीचा, गायवळच्या प्रकरणात काय झालं, नावं कसं बदलली, कुणी मदत केली, या सगळ्याच्यात छडा लावला पाहिजे अशी मात्र सामान्य नागरिकांची भावना आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।